सकाळी उठलो, मिक्सरच्या आवाजानेच जाग आली. किचनमधून मम्मी मिक्सरवर काहीतरी करत होती. मला आलंच लक्षात संडेची तयारी चालू आहे. रेडी झालो, अंघोळ वगैरे केली आणि बाहेर आलो तर मम्मी म्हटली चिकन आणायला जा. तर आलोच होतो खाली पार्किंगमध्ये. येता येता आहे ना टी व्हीवर आहे ना निघताना आहे ना एक काहीतरी रथसप्तमीच्या रिलेटेड काहीतरी असं चालू होतं किंवा मोबाईलवर बघितलं, मला आता नक्की आठवत नाही आहे. तर असं एक मनामध्ये विचार आला की एकदा चेक करूया की रथसप्तमीला नॉनव्हेज खातात का, किंवा आलो आहे खाली तर जाण्याआधी बाबा एकदा चेक करून घेऊया. तर जस्ट एक गुगलला प्रॉम्प्ट दिला की रथसप्तमीच्या दिवशी नॉनव्हेज खातात का, तर त्यांनी सांगितलं नाही, नो, नेवर. तर मग वरती उलट असं आलं होतं की काही जण उपवास करतात. आज भगवान सूर्यदेवांचा जन्मदिवस आहे. ते 7 घोड्यांच्या रथावर बसून उत्तरेला गमन करतात. मग म्हटलं अरे आज पवित्र दिवस आहे. 7 नमक का सेवन बी वर्ज करे वगैरे असं आलं होतं. तर म्हटलं बाबा मोठाच दिवस आहे. आणि तसंही माहिती आहे रथसप्तमीचा दिवस मोठाच आहे, काय आज पहिल्यांदा कळलं असं नाही आहे. पण म्हटलं नको उगाचच करायला. तर मी मम्मीला म्हटलं फोन करून की नको, मी येतो आहे वरती, आपण नॉर्मल काहीतरी करूया. तर चला जाऊया आता वरती. निघालो होतो बाईकवर बसून पिशवी घेऊन. तर म्हटलं ब्लॉगची स्टार्टिंग आज इथून करावी. तर रथसप्तमीच्या पण हार्दिक शुभेच्छा सगळ्यांना. पार्किंगमध्ये आहेच तर माझं लक्ष गेलेलं, तर म्हटलं तुम्हाला पण दाखवा. हे बघा ना किती मस्त वडाची झाडं आहेत आमच्या बिल्डिंगच्या बाजूला, म्हणजे कंपाऊंड वॉललाच चिकटून आहेत एकदम. जुनी जुनी झाडं. तर वडाचं झाड आपल्याला माहिती आहे की ऑक्सिजन सोडतं रात्रीच्या वेळेस पण, आणि कार्बन डायऑक्साईड घेतं. तर वरती जाऊन मी दाखवतो तुम्हाला. किती आजूबाजूने फेरी मारली ना नाईट वॉकला, म्हणजे किंवा राऊंड मारतो आपण रात्री जेवल्यानंतर वगैरे, छान वाटतं, छान वाईब्स आहेत वरती. क्लब हाऊसमधून दाखवतो तुम्हाला. चला आलो आहे वरती. आणि हे बघा पहिलंच हे जे झाड आहे ना, तुम्ही जर कोणी ओळखू शकत असाल तर ओळखा. मग मी जवळून एकदा तुम्हाला पानं दाखवतो. काही जुनी मंडळी ओळखू शकतात गावाकडची वगैरे. तर हे झाड जर मी तुम्हाला सांगितलं कसलं आहे, हे झाड आहे मोहाचं. आणि आपल्याला माहिती आहे मोहाच्या फुलांपासून काय करतात, पहिल्या धारेचं. तर हे झाड मोहाचं आहे. दारू बनवली जाते ज्याच्याने. तर हे पण छान झाड आहे, नेहमी फ्रेश असतं. बघा ना एवढी धूळ बसली आहे, ऊन पण लागते तरी फ्रेश असतं नेहमी हे झाड. ही वडाची झाड आहेत. आणि चला पटकन एक दाखवतो तुम्हाला राऊंड मारून. सगळी म्हणजे चारही बाजूंनी वडाचीच झाड आहेत. जास्त आवडला. जेव्हा आम्ही हे घर बघण्यासाठी आलो होतो ना घेण्याच्या आधी, तेव्हा ही वडाची झाडं वगैरे हे बघून सगळं म्हणजे एक इम्प्रेशन पण बसलेलं की नाही वाईब्स चांगल्या तिथे. हे बघा किती मोठं मोठं आहे. तर असं आहे. आता हा आहे त्या बाजूने पण आहेत. पावसाळ्यामध्ये मस्त धुवून निघतात पानं आणि असं वाटतं की एकदा पाऊस पडून जावा, ही धूळ धुतली जाईल. आणि हा बघा इथे स्विमिंग पूल आहे आपला, आणि खाली तिथे प्ले एरिया. हे बघा हा सिटिंग, आणि वरती स्विमिंग पूल, तो आहे कम्युनिटी हॉल, इथे प्ले एरिया आणि ही झाडं. आणि बाजूला हे कॉम्प्लेक्स अजून ते पोझिशन नाही झाली आहे नॅशनल्सचं. आणि खाली उतरतोय आणि पहिल्याच फ्लोअरला आहे आपलं घर. हे बघा इथे. आणि पहिल्याच फ्लोअरला आहे आपलं घर हे समोरचं. तर काय बाबा घर बीर दाखवतोय मी आता, ठीक आहे. पण जेव्हा मिलियन्स ऑफ सबस्क्रायबर्स होतील तेव्हा नाही तर सबस्क्रायबर घरी यायचे. दाखवायला पाहिजे की नको? चूक तर नाही ना करत आहे मी बाबा? एवढे सबस्क्रायबर झाल्यावर डायरेक्टली घरी यायचे सबस्क्रायबर्स. सबस्क्राईब तरी करा आधी. चला जाऊया आता वरती. आणि बघा जाता आता ह्या आहे ना शिवाजी महाराजांची तसबीर आणि गणपती बाप्पांची तसबीर लावून घेतली आहे सोसायटीने. मस्त. बरेचसे ॲक्च्युली गुजराती लोक राहिले आहेत जास्त करून, आणि महाराष्ट्रीयन पण आहेत, म्हणजे मिक्सचर ऑफ गुजराती आणि महाराष्ट्रीयन. काय केलं मग मम्मी? वटाण्याची केली पण का? हां मी काढून ठेवले. झाले का ते? हां बस झालं. काय केलं एकदा सांग आपल्या प्रेक्षकांना. चिकनचा प्लॅन कॅन्सल झाल्यानंतर काय प्लॅन ठरला? मटर पनीर केलं. मटर पनीर, फ्रोझन मटरचे? फ्रोझन नाही, फ्रेश मटर. अच्छा फ्रेश मटर, हां ते ठेवलं होतं. आणि पनीर फ्राय करून घेतलं तव्यावर. हे बघा असं इथे मटर पनीर इज गेटिंग रेडी. आणि तो जिरा राईस हे बघा असं फ्राय करून घेतलेलं.
चला आता आपण कालचा ब्लॉग अपलोड करूया. जेवणाचं ताट वाढलं आहे आणि मग अशी दाखवल्याप्रमाणे मटर पनीर, कोशिंबीर, भाकरी, जिरा राईस. पॉवर नॅप घेतला आणि आता डायरेक्टली ठेवूया आपल्या कुंड्या माती टाकण्यासाठी विदाऊट नो एक्सक्यूज. चलो स्टार्ट करते. अरे चे कोकोपीट वाटतं, याच्यात पण हलकंच वाटतं कोकोपीट आहे याच्यात सुद्धा. याच्यामध्ये माती आहे. आता कोकोपीट पण चालेल एवढं टाकूया. पूर्ण गळाले रे झिपरी तर. बघा 2 हत्यारे घेतली आहेत कामासाठी. थोडं माती भुसभुशीत केली आणि मुळांना पण थोडी हवा जाते, व्हेंटिलेशन होतं थोडं मुळांना, मुळं कुजत नाहीत पाणी थोडी जास्त आलं तरी. कधीतरी बघा ही पानं म्हणत होतो मी काल, पानांवर पानं येतात. मदर ऑफ मिलियन्स म्हणजे या मिलियन्स येणाऱ्या पानांची ही आई, आणि ही पण कोणाची तरी बाळच होतं. असं एकाला 1 फुटत जातं. ही आहे कामिनी आणि याची माती थोडी घट्ट झाली. त्याच्यात थोडं कोकोपीट टाकायला हवं आहे. झाडांची वाळलेली पानं आपणच काढून टाकली ना तर झाडांना ती पानं वाळवून गळवण्यासाठी जास्त एफर्ट्स घ्यावे लागतात. बघा आता कसं क्लीन दिसतं एकदम ग्रीन, पिवळी पानं काढून टाकल्यानंतर. हे ॲरिका पाम, हे ग्रीन याला लिव्ज येतात पण याच्यावर डॉट्स आले. सनलाईटचा इश्यू असू शकतो. माती बघा कशी घट्ट झाली. हे कंद लावले होते आळूच्या ह्याच्यामध्ये, हे काही सुकत आहेत कारण कंद नीट मातीत हे नाही झाले, म्हणजे नीट मातीचं हे नाही आहे त्याच्या बाजूने कवरिंग. त्यामुळे आता हे सगळे काढून एकाच कुंडीत लावतो आणि एक कुंडी रिकामी करतो. आळूची कुंडी रेडी झाली आहे. कुंड्यांमध्ये माती रिफिल करून झाली आहे. सगळ्याच कुंड्यांमध्ये बांबूचं वगैरे व्यवस्थित सगळं क्लीन करून झालं आहे. आळूचे कंद एका याच्यात लावून झाले सगळं. चला तर काही झोपेतून उठल्यानंतर झाडांचं काम घेतलं पहिलं हातामध्ये, नंतर चहा वगैरे पिऊन झालं. आता निघतोय देवाचं दर्शन घेऊन. संध्याकाळची दिवे लागण वगैरे झालेली आहे आणि दर्शन घेऊन निघतोय आता घनसोलीला, कारण घनसोलीला एक म्हाडाचं एक फ्लॅट आलेला आहे. सो बघितलं आहे फॅमिलीने. तर बघू कसं काय त्याचं ते ओनर आले तर त्याच्या संदर्भात बोलायला जायचं आहे. तर बघूया कसं काय जमतं. तसे आपल्याला घनसोलीला अजून एक प्रॉपर्टी घ्यायचीच होती, त्यामुळे भेटूया आता. तुम्हालाही दाखवतो थोडंफार. 26 जानेवारीची तयारी उद्याची. तर उद्या आमच्या शाळेतल्या मित्रांचं चालू होतं की तेरणा विद्यालयाची माझी शाळा 10वीपर्यंतची, तिथे जायचं प्रजासत्ताक दिनानिमित्त. तर बघू, सगळ्यांना विचारतो, एकदा आठवण करून येतो की कोण कोण येत आहे. मग कदाचित मी पण जाईल सकाळी लवकर झेंडावंदनासाठी. तर बघूया. पार्किंग घेतलेली नसली ना हा प्रॉब्लेम होतो, रस्त्यावर गाडी उभी राहते. आता पार्किंगला तशी खूप मोठी जागा आहे पण गाडी रस्त्यावर उभी असल्यामुळे एकदम गाड्या कंटिन्युअस चालू आहेत. तर बघा काय हालत झाली आहे गाडीची. तर हे बघा मित्रांनो, ही जी नीलकंठचा टॉवरचं काम चालू आहे, इथे आलो आहे आपण फ्लॅट बघण्यासाठी. आणि 22 म्हणजे टोटल 41 फ्लोअरची बिल्डिंग आहे आणि 22 मजले झालेत वाटतं बांधून. चला काहीतरी बघितलं वाटतं तुम्ही थोडं. तर काही जास्त सिरियसली लक्ष देऊ नका. आलो आहे घनसोलीवरनं आणि जेवण वगैरे झालं. बसलो होतो निवांत TV बघत आणि अचानक एक गाणं सुचलं
आता ते गाणं का सुचलं असावं जरा तुम्ही कमेंटमध्ये सांगा. मुद्दाम कमेंट करा, कमेंट वगैरे करा यार, सबस्क्राईब करा. काय करताय तुम्ही लोक? तर चला आत्ताचा ब्लॉग म्हणजे आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करूया, कारण आज ओव्हरऑल आपण मजा मस्ती केली. झाडांचं जे काही काम बाकी होतं ते केलं, घनसोलीला जाऊन आलो आणि जस्ट ओव्हरऑल सगळं काही दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि आज जाता जाता मी एक गाणं घेतो आजचा ब्लॉग संपवताना, आणि ते का घेतो आहे तुम्ही कमेंटमध्ये सांगा. का सुचलं असावा. राधा 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 माझी राधा कुठं गेली बघा, राधा 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 माझी राधा कुठं गेली बघा, गोपिकांचा नाद सोडून कान्हा झाला सीधा सदा, राधा 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 माझी राधा कुठं गेली बघा. कमेंटमध्ये सांगा. आता कळलेलं असतं की एवढं छुपं राहणार नाही आहे, पण तरी सांगा. चलो बाय. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय.